भाग्य किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सो आज आपण अजून एका जत्रेला चाललो आहे। असं आपण काल बोललो होतो, त्याचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा। काल आपण थापलिंगला गेलो होतो खंडोबाच्या मंदिरात। सो आज पण आपण खंडोबाच्या मंदिरातच चाललो आहे, पण आज आपलं लोकेशन दुसरं आहे। सो जवळपासच आहे। काल आंबेगावच्या आपण फेमस जी जत्रा आहे आंबेगावची तिकडे गेलो होतो। आज आपण आय गेस पारनेरमध्ये येतं, मला वाटतं पारनेर किंवा जुन्नर या दोघांमध्येच येत असेल। एक्झॅक्टली मला पण नाही माहिती आहे। सो आज आम्ही तिघंजण आहेत, मी, विघ्नेश आणि सिद्धू। तर आज आम्ही तिघंजण चाललो आहे, बाकी कोणा घेतलं नाही, मोठी गाडी नाही काढली आज, कारण का इकडे जाताना आपल्याला कुठे CNG भेटत नाही आहे। त्या साईडला CNG नाही आहे आणि पेट्रोलवर पण गेलो असतो, पण आपल्याकडे एवढी माणसं पण नव्हती आज जायला। सो आणि आमचा प्लॅन डायसी होता, जाईल नाही जाईल असा होता। पण सिद्धू पण शाळेतनं लवकर आला होता, जत्रेला जायचं म्हणून काल आला नाही आमच्यासोबत। बोललो ठीक आहे आज जाऊया आपण, नाही तर आम्ही मुंबईला निघणार होतो, पण तो प्लॅन कॅन्सल केला आणि आज बोललो चला राहिलं आहे सर कशाला दिवस वाया घालूया, जाऊया इकडे। आणि मी पण अजून ते मंदिर कधी बघितलं नाही, मला रस्ता पण नाही माहिती। खरं तर मी मामाची वाट बघत होतो की मामा आला असतं तर बरं झालं असतं, पण मामा पण काय आला नाही। तर त्यामुळे आता त्याला पण काम आहे, तो पण आला नाही की सगळे धूळ उडून गेली गाडी। त्याला काम होतं, त्याला काही जमलं नाही यायला, काम नसतं तर तो बोला नक्की आला असतो। टाईम काय जातं, आम्ही जातो, निघत जातो। राईट करतो, तू गाडी चालवतो आहे, त्याला गाडी चालवतो, तो गाडीवर लक्ष देतो। हा विघ्नेश आणि इकडे मी। सो असं आम्ही तिघं चाललो आहे जत्रेला। आता आम्ही जातो, भेटू तर डायरेक्ट खालती रस्त्याने काय असेल तर दाखवेलच नक्की, नाही तर डायरेक्ट तिकडेच भेटतो। सो फायनली आम्ही कोरतनच्या डोंगरावर पोचलो आहे। घाटामध्ये फुल डेंजर हालत खराब झाली होती, जाम जागच्या जागी घाट आहे, पण मजा आली वेगळं काही करायला। आणि आय गेस आम्ही तिघं पण पहिल्यांदाच आलो आहे ना, पहिल्यांदाच आलो तुम्ही पण? तर आम्ही तिघं पण पहिल्यांदाच आलो आहे कोरतनच्या जत्रेला। सो इथे बघा, इथे पवनचक्क्या आहेत, होपसो तुम्हाला दिसत असेल, मोठ्या मोठ्या पवनचक्क्या। त्याच्या 1 2 3च फिरतात, बाकी फिरत नाही आहेत, त्या हवेने फिरतात। काय म्हणले तर माघारी देवळा करत। सो असं काय आहे, आता जाऊया आपण पुढे। इथे मागे गाड्या आम्ही पार्क केल्या, तिथे पोलीस पुढे वरती अलाउड नाही करत आहे गाड्या। सो 20 रुपये पार्किंगचे घेतलेत। आता जाऊ चालत वरती, बघू इथून किती टाईम लागतं वरती जायला। कैलासवासी हनुमंत नाना छोटे 11,111 कारेगाव विकास प्रवासी झुंजार 11,111 गारगुंडी भाऊसाहेब रामभाऊ आहे 11,111 पळसपूर शेख वासारे 21,111 वासारेवाडी गुहाजी सीताराम मुस्के 33,333 मुस्केवाडी श्री ओम फ्रेट सर्व्हिसेस 11,111 तुकाराम मार्तंड मेहर 11,111 पिंपळगाव रोठा विष्णू बाबूराव ठुबे 11,000 रावबा मुंडे 11,111 पिंपळगाव रोठा कैलास पिंपळगाव रोठा हरिभाऊ रंगनाथ नेमके 5,555 मसोबा झा कैलासवासी शांताबाई देवराम जाधव 25,000 पिंपळगाव रोठा नयनदेव भागाजी सुपेकर 30,500
देवदर्शन रांगेकर व महिला वर्गाला विनंती, आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने व लहान मुलांची काळजी घ्या. आपले नम्र ग्रामपंचायत विविध कार्यकारी सेवा सोसायटी समस्त ग्राम तालुका जिल्हा पुणे ध्वनी मुद्रण बेबी व्हॉइस अँड विजन बेल्वे सर्व प्रकारच्या ऑडिओ व्हिडिओ जाहिरातींची कामे प्रचार रथासह केली जातील. अधिक माहितीसाठी संपर्क 91 चला या पुढे ओपन करायचा गाणं गाता ओपन करा. तर फायनली आम्ही आता दर्शन घेतलं. बोलायला तर काय भेटलं नाही इथे, आवाजच खूप आहे. तर आम्ही दर्शन घेतलं, गाड्या बघितले, थोडं जी खेळणी बिळणी होती ते सगळं बघितलं. जसं आकाश पाळणं आलं, अजून बाकी जे सगळं होतं ते सगळं बघितलं आम्ही. आणि आता दोघांना वल्ली भेळ खायची होती, तर त्याच्यासाठी वल्ली भेळ खायला इकडे आलं. ते वल्ली भेळ बनते आपली. आणि मग आम्ही सगळ्यात हवरं आहे, याला लवकर भूक लागली आहे. आता जत्रेला खायलाच जातो असं मला वाटतं. पाणीपुरी शोधत होता पण भेटली नाही त्याला पाणीपुरी. आणि मगाशी बोलत होता मला व्हिडिओमध्ये घ्या, आणि आता लपतोय त्याच्या मागे, त्याच्या पदरामागे लपतोय. तर आम्ही खाऊ वल्ली भेळ, 2 घेतल्यात, बघू नंतर भेटू. आता जाम दमलो आहे चालून. सो ही आली आमची वल्ली भेळ. एक त्या बुक्कडकडे टोपी घालून असं तोंड काळा केलं आहे. खाऊन सांग आता, कालची बा चांगली होती की ही चांगली होती? विज्ञा सांडू नको खालची. बिचाऱ्याची सेवा केली त्यांनी, बेल्ट काढला का. कशी आहे? चांगली आहे? कालची चांगली होती की आजची चांगली आहे? आजची चांगली, कालची नव्हती चांगली का रे? काय चांगला नव्हता? का नाही आवडली आणि ही का आवडली?
चांगलं लागत पण अरे पण कारण असेल ना काहीतरी. स्पायसी आहे. आज तुला पाणीपुरी स्पायसी दिली तर त्याच्याकडून गोड पाणी टाकून आणलं. कांदा जास्त घातला त्याच्यामुळे. कांदा जास्त टाकलं. चला या दोघांना खाऊन द्या, त्याच्यानंतर अजून आपण फिरूया कुठे आणि नंतर लवकरच निघूया. 4:30 आत्ताच वाजले. ओली वेळ खाऊन झाली. आता याला लागले उसाचा रस प्यायची आहे. सिद्धूला प्यायचा उसाचा रस. त्याला पाणीपुरी खायची होती पण नाही भेटली. याचं नशीब खराब. आंघोळ नाही केली ना आज. केली. दोन आता उसाचा रस मागवला आहे. उसाचा रस आहे तिकडून. हे 2 हावरे उसाचा रस पितील. हा मेन आहे. हा लपतोय ना. हा मेन आहे. हा लपतोय. हा मेन आहे. हावरा गाई, गाडगे गाई ऑन द रॉक्स. फायनली आमचं दर्शन करून यात्रा करून झाली आहे. शॉपिंग विपिंग तर काय केली नाही, पण आमच्याकडे कोण आता लेडीज नाही आहे सध्या शॉपिंग करायला. जे होतं ते काल झालं आहे. स्वतः मी परतीच्या मार्गावर लागलं परत. सो निघू आता घरी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि तुम्ही कुठून बघता ते पण नक्की कमेंट करून सांगा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर ती व्हिडिओ काय असेल काय माहिती नाही. सो स्टे ट्यून. बाय बाय. हां लागली. ओके. थांबायचं घ्यायचं. हां थांब. हां पुढे गेलो असतो ना. कशाला पोटा का तुला जेवायला जायचं.
आपण जी व्हिडिओमध्ये पवनचक्की बघितलेली तो व्हिडिओ एंड केला, पण आम्ही त्याला विचारलं पवनचक्कीकडे कसं जायचं. सो तिकडे झाला आता. हे बघा एवढा जवळून बघतोय पवनचक्की किती साऱ्याच. ही एक, तिच्या मागे पण आहे 2 3 4 5 6 7 खूप सारे पवनचक्की आहे एवढ्या जवळून. आणि हे वायर्स आहेत ज्यांनी इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते. हे सगळे जे वायर्स दिसतात तुम्हाला हे त्याचे वायर्स आहेत. किती मोठे मोठे त्याचे पंख आहेत तेव्हा. फास्ट फिरत असेल तेव्हा किती फास्ट फिरत असेल ना. हवा जास्त लागणार. हां वरचं एवढं छोटंसं दिसते गाडीसारखं, ते किती मोठं. मग